आज मी बनवले होते आमरस आणि धिरडे. आपल्या मराठवाड्याची स्पेशालिटीच आहे आणि बघा किती मऊ जाळीदार धिरडे झालेले आहेत हे. चला बघूया परफेक्ट धिरडेची रेसिपी. त्याच्यासाठी 4 ते 5 लसूण पाकळ्या एका खलबत्त्यामध्ये घातल्या, त्यात 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, थोडंसं जिरं आणि ओवा याची एक पेस्ट बनवून घेतली. आता पिठाचं प्रमाण बघूया. 1 वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि पाव वाटी हरभरा डाळीचं पीठ. म्हणजे जेवढं ज्वारीचं पीठ घेतले त्याच्या अर्ध गव्हाचं पीठ आणि गव्हाच्या पिठाच्या अर्ध हरभरा डाळीचं पीठ घ्यायचं. हे परफेक्ट प्रमाण आहे. नंतर त्याच्यात हळद, लाल तिखट, मीठ घातलं, वाटलेली लसूण मिरची पेस्ट घातली, पाणी घालून पीठ पातळ भिजवलं. डोशाच्या पिठापेक्षा पीठ पातळ भिजवायचं. 10-15 मिनटं साईडला ठेवून द्यायचं. पीठ भिजवल्यानंतर 10-15 मिनटांनी धिरडे बनवायला घ्यायचे. धिरडे बनवतेवेळी नेहमी फुलपात्राने किंवा कट असलेल्या वाटीनेच पसरवा. पीठ छान पसरलं जातं आणि धिरडे एकसारखं होतं, जाड किंवा पातळ होत नाही. बघा अशा प्रकारे फुलपात्राने पीठ ओतायचं, मस्त धिरडं पसरवून घ्यायचं. दोन्ही साईडने खरपूस भाजायचं, साईडने तेल सोडून. खूप सुंदर जाळी आली आहे आणि खूप मऊ होतात धिरडे. हे पिठाचं प्रमाण वापरून धिरडे बनवले तर परफेक्ट होतात.